मला पाहिजे। आता ते स्वप्न राहील असं मला वाटते, कारण की आता तो विषय बाजूला गेलेला आहे साधारणपणे। आता त्यांनी पहिला राष्ट्रवादीचा ज्यावेळी मेळावा झाला त्यावेळी 90 सीट लढणार म्हणून सांगितलं होतं, नंतर 80 आलं, नंतर 70 आलं आणि आता ते परवाचं वक्तव्य 60 वर आलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्याचं गणित घातल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की वास्तवता काय। एकनाथ खडसे शिकवताना सोरची लूट फक्त शिकवली असा एक आरोप देवेंद्र फडणवीस। मला वाटतं सगळ्या इतिहासकारांनी ते सांगितलेलं आहे की इतिहास कच्चा आहे असं साधारणपणे दिसून येते, कारण की इतिहासाचे अनेक दाखले बघितल्यानंतर ती सगळी पार्श्वभूमी लोकांच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहे। एवढं प्रेम राज्याबद्दलचं या ठिकाणी आहे की ते आता उद्योग घेऊन जातात। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा बदलायचं काम ही मंडळी या ठिकाणी करायला लागलेत। महाराष्ट्राची जनता ओळखून आहे। विधानसभेच्या माफी मागितली मालवण प्रकरणामध्ये, मात्र ती माफी मागत असताना देखील काँग्रेसला लक्ष केले की सावरकरांच्या संदर्भात तुम्ही माफी मागणार आहात का? ते मला वाटते मूळ मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात जे या ठिकाणी व्यवस्थित सगळी उपाययोजना झाली नाही। मी सातत्यानं पहिलं शासनानं नेव्हीवर बोर्ड दाखवलं, मी त्यावेळी सांगितलं कला संचालनाचा रोल यामध्ये आहे। कला संचालनाच्या संचालकांनी सांगितलं की आम्ही फक्त क्ले मॉडेलला मान्यता दिली होती। अजून देखील माफी मागून या ठिकाणी शिक्षा होणं या ठिकाणी गरजेचं आहे। माफी मागून काय उपयोग आहे, कारण की जी चूक केली संपूर्ण जगभर नाचक्की आज राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांची झाली, ह्याला माफी या नुसत्या बोलण्यानं त्याला काय अर्थ असेल असं मला वाटत नाही। विधानसभा निवडून जाण्याची शक्यता वाटते, चौथ्यांदा राष्ट्रपती राजवट लागेल अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त केला। नाही, मला वाटत नाही की या निवडणुका पुढे घेण्याचा प्रयत्न महायुती करेल, कारण की आता ऑलरेडी त्यांचा TRP संपत चाललेला आहे। अजून पुढे गेलं तर आम्हाला फायदाच आहे, आणखीन TRP कमी होईल। एकूणच महाविकास आघाडीचं कोल्हापुरातलं जागा वाटपाचं सूत्र ठरले गेले नाही, अजून काही जागांच्या बाबतीत वरती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झालेल्या आहे। काही जागा काँग्रेसनं कुठल्या घ्यायच्या, शिवसेनेचा त्यामध्ये दावा कुठं आहे, त्या जागांच्या बाबतीत निर्णय कुठे या ठिकाणी झालेला नाही। कागल बदल शिवसेनेचा दावा असण्याची शक्यता होती। ते महाराष्ट्रातलं वातावरण किंवा वारं बदलायला सुरुवात झाली वाटते कुणाच्या? एकनाथ खडसेंच्या फोटोवर। खडसे साहेब राष्ट्रवादीतच आहेत, राष्ट्रवादीचेच आमदार आहेत। माझ्या शेजारी ते बसतात विधान परिषद मध्ये, अजून ते राष्ट्रवादीतच आहेत। त्यामुळे पवार साहेबांचं नेतृत्व मानून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला। भाजप करून त्यांना पुन्हा पक्ष प्रवेशाची ऑफर दिली नाही, मला त्याची कल्पना नाही, कारण की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य बऱ्याचदा त्या ठिकाणी केलेले आहेत। मला वाटते ती प्रतिक्रिया त्यांनी देणं संयुक्तिक राहील। बदलापूरची घटना, त्यातले आरोपी सापडत नाहीत। मालवणची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयासंदर्भातले आरोपी या ठिकाणी सापडत नाहीत। पुण्यामध्ये राजरोसपणे आज खून होत आहेत। परवा कोयता गँगनं या ठिकाणी पोलिसांच्यावर अटॅक त्या ठिकाणी केला। मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था पहिल्यांदा या राज्यामध्ये एवढी कधी ढासळली नव्हती, एवढी ढासळली। गृह मंत्रालय टोटल फेल गेलेलं आहे, हे सगळ्या या एकूण परिस्थितीवरून जाणवत आहे। नाही, मला वाटतं स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं राहुल गांधीजी आणि खरगे साहेब सांगलीला येणार आहेत। त्याच्या आधी ते नांदेडला येतील आणि नांदेडमधून सांगलीला ते साधारणपणे येतील। हा कार्यक्रम काँग्रेस म्हणून महत्वाचा आहे, परंतु महाराष्ट्र राज्य म्हणून महत्वाचा आहे, कारण की स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचे योगदान या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून, आमदार म्हणून जे काही योगदान काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याला आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आहे। अपेक्षा करून गेले, मात्र त्यांचा अपेक्षा भंग होताना पाहायला मिळतं। इकडे तिकडे त्या पक्षांचा पर्याय शोधतायत, तर काही ठिकाणी अजूनही त्या नेत्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याचं राज्यातले नेते। नाही, मला वाटतं महायुतीतली भांडणं आता समोर यायला लागलेत। हळूहळू सीट वाटपच्या चर्चा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पुढे येतील त्यावेळी अनेक मी परवा सुद्धा म्हटलं या महायुतीतली नटबोल्ट आता निकालायला लागलेले आहेत। हळूहळू हे सगळं बाजूला जाणार, कारण की जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार पटलेलं नाही। घटनेच्या विरुद्ध असणारं सरकार हे पटलेलं नाही। आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, ह्यांना फोडण्याचं पाप जे काही या मंडळींनी केलेलं आहे
त्याचा लोकांच्या मध्ये जी काही प्रतिक्रिया आहे ती निवडणुकीत दिसेलच, परंतु नेत्यांच्या मध्ये देखील ती हळूहळू आता दिसायला सुरू झालेली आहे.